कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल, आम्ही डीमार्टला खरेदी करायला गेलेलो. पण बॅड लक एवढं होतं की त्याच वेळी ना जेव्हा आम्ही सॉफ्टी खात होतो ना त्यावेळी माहीचा मोबाईल म्हणजे भाऊजींचा मोबाईल तिच्या खिशातून खाली पडला. हे जेव्हा आम्ही घरी आलो ना ते साधारण 2 का 3 तासाने आम्हाला कळलं. तर मोबाईल चोरीला गेला तर पहिलं पोलीस कंप्लेंट करावी लागते, कारण त्याचा गैरवापर न व्हावा म्हणून. तर सगळ्यात आधी आम्हाला वाटलं की कळवा पोलीस स्टेशनला काम होऊन जाईल, पण नाही. ज्या जागेवर तुमचा मोबाईल हरवलेला आहे ना त्या जागेवर तिथल्या जवळपास कुठलं पोलीस स्टेशन असेल तिकडे जावं लागतं. तर आम्ही रात्री बरोबर 12:05 वाजता कापूरबावडी पोलीस स्टेशनला निघालो, कारण 11:30 वाजता आम्ही कळवा पोलीस स्टेशनपर्यंत पोचलेलो. तर मी, माही आणि अमोल आम्ही तिघं निघालो, कारण माहीकडून मोबाईल हरवलेला. त्याच्यामुळे असं वाटलं की तिला तिची सही लागणार, हे आम्हाला आधी माहिती नव्हतं, पण नंतर तिला नेलं ना हे खूप बरं केलं. तर ते सगळं करून येईपर्यंत आम्हाला 1:30 वाजले. आलो आणि आराम केला. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच पहाटे उठल्यावर खूप थकलेलो होतो, मग झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बरीच कामं होती, म्हणजे माहीचं ॲडमिशनही करायचं होतं थोडं ओळखीवर, आणि स्कूलचं आता स्कूल चालू होईल काही दिवसामध्ये, आणि आमच्या इथे ना भावनामध्ये स्कूलचे युनिफॉर्म मिळतात. म्हणजे टोटल कळव्यामध्ये जेवढी शाळा आहे ना तेवढ्या सगळ्यांची. तर नंतर ना खूप गर्दी होणार, त्याच्यामुळे मी आधी काय ठरवलं की अन्वीचा ड्रेस तरी मी आधी करून घेणार आहे, कारण अर्णव आता आहे 6th स्टँडर्डला, त्याच्यामुळे त्याचा आहे तो ड्रेस आहे. पण पीटीचा जो युनिफॉर्म आहे ना रेड कलरचा, तो गेली 3 वर्षे ना तो तेच वापरतोय. त्याच्यामुळे मी म्हटलं त्याला पीटीचा युनिफॉर्म घेते. आणि हा येल्लो कलरचा आहे, तो अन्वीचा आहे ज्युनियर KGचा. आणि तिला चप्पल आणि त्या अर्णवला चप्पल, म्हणजे पावसाळी सँडल. आणि नोव्हेंबरपासून थंडीचे शूज चालू होतात, म्हणजे सॉक्स आणि शूज हे सगळ्या शाळेचं आहे असं. तर अन्वीला ना मी प्रॉपर सगळं कपडे घालून बघितले, कारण तिला तर वर्षाला चेंज करणार, म्हणजे पहिली सिनियर KGपर्यंत, नंतर 1ली ते 4थी सेम आहे, आणि 5वी 6वी सेम आहे, आणि त्याच्यानंतर 7वी 8वी 9वी 10वी सेम आहे असं आहे. पण पीटीचा जो हाऊस आहे ना, आता अर्णवला रेड हाऊस आहे, तर तो 10thपर्यंत तसाच राहणार. तर इथे ना हे आहे पीटीचा युनिफॉर्म, अर्णवचा रेड हाऊस आहे. आणि ना खूप गर्दी होती इथे. बघा, हे सगळ्या शाळेची युनिफॉर्म फक्त इथेच मिळतात, त्याच्यामुळे खूप गर्दी होती. काल रविवार होता, काल नाही आली ह्यासाठीच की गर्दी खूप भेटेल. अर्णवचेही सँडल स्पार्कचे घेतलेले आहेत, आणि अन्वीला पॅरागॉनचे घेतलेले होते. तिथून आम्ही निघालो, बचत गटाच्या बँकेत गेलो, कारण बँकेच्या पासबुकवर एंट्री मारायची होती म्हणून. आणि तिथून येता येता मुलांनाही लागलेली भूक, त्याच्यामुळे म्हटलं चला आज चीज मोमोज आपण खाऊन घेऊया. तर बर्गर आणि चीज मोमोची ऑर्डर दिली, ते आलं आणि मुलांनी खाऊनही घेतलं. बाहेरचं खायचं असेल ना तर मुलं चमचमीत रेडीच असतात. तरी ठीक आहे, मी काय नेहमी देत नाही खायला मुलांना, पण आमचं हे एक जागा ठरलेली आहे जिथेच येऊन खायचं. बँकेचं काम झाल्यावर मी गेली जनता ऑप्टिक्समध्ये, कारण मला ना डोळ्यांचं लांबचं आणि जवळचं असे दोन्ही नंबर खूप वाढलेले आहेत, हे मला आज कळलं. पहिलं लांबचं होतं आणि आता जवळचंही झालेलं आहे. घरी जाऊन आम्ही ताईकडे आधी गेलो. तिथून निघाल्यावर मेडिकलमध्ये काही मेडिसिन घ्यायचे होते, ते घेतले. आणि आता अर्णव आणि अन्वी बोलले आत्तूकडे पहिलं जाऊ, तिथून जेवू आणि मग आपण जाऊ. तर इथे ड्रेस ट्राय केलेला आहे. तर चला बाय, टेक केअर, काळजी घ्या. हा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय.